संघ आहे या देखील संघाने मोठमोठ्या फलंदाजांना मोठमोठ्या संघांना घाम फोडलाय तो म्हणजे साई ग्रुप रौदी संघ आहे. एका बाजूला अंबाडी परिसरातला तर एका बाजूला अनगाव परिसरातला असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. पहिला चेंडू घेऊन या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता. थोडासा मिसफील्ड पाहायला मिळाली. त्याच्या जोरावरती दुसरी धाव देखील अंकित करण्याची संधी आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. आणि या 2 धावेच्या जोरावरती सांघिक आणि वैयक्तिक खातं उघडलं जाते. धावसंख्या फलकावरती 2. यस सचिन दगडू चव्हाण लामज यांस करून रौदी संघाच्या कोणत्याही खेळाडून 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले गेले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. स्टीव्ह आंब्याचा पाडा आपला एक प्रतिनिधी तुम्ही देखील आमच्यापर्यंत जोडा प्लीज. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 2 या आकड्यावरती. पुढचा चेंडू याच दरम्यान विकेट किपर आपल्याला जे बाळू पाहायला मिळतात त्यांना आणि त्यांच्या संघाला यस निळजी शेलार यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. यस जिजाऊ संघटनेचे सदस्य बाळू यांना आणि यांच्या संघाला यस निळजी शेलार यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. तर वळत्या मैदानामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज गणेश सज्ज होत आहे. पुढचा चेंडू यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळला होता. नक्कीच पंचांचा इशारा येतोय वाईड +1 अशा 2 धावा मिळतील आणि 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये 4 या आकड्यावरती. या अगदी जर बघायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा त्यानंतर निर्धाव आणि त्यानंतर वाईड +1 अशा 2 धावा पाहायला मिळाल्या म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 4. पुढचा चेंडू हा चेंडू बॅटने टटावलाय चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केला चेंडूला निघून जातो एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये 4 धावांसाठी चौकार. थँक्यू दिजे. तर या 4 धावांच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती तब्बल 8 या आकड्यावरती. याचं जर विचार केला धनेशच्या विरोधामध्ये प्रहार पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा धनेश सज्ज होते. पुढचा चेंडू इथे चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला होता पण यष्टिरक्षकाकडनं चुकी झाली. त्याच्या जोरावरती मात्र एक धाव अंकित केली जाईल आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल ती तब्बल 9 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती 9. स्ट्रायकर एंडला प्रणय आणि वैभव अशी जोडी मैदानामध्ये असताना 9 धावसंख्या आतापर्यंत जोडली गेली आहे. कुठच्या प्रकारचा विकेट अजून प्रकारे मैदानामध्ये पाहायला मिळत नाहीये. आणि रौदी संघाचा जर विचार केला तर बॅटिंग लाईन खूप मोठी आहे ज्यामध्ये अभिषेक आणि जगदीश हे दोघे खूप जास्त इम्पॅक्ट करतात. इथे मात्र आडव्या पट्ट्याचा हा फटका होता. खेळाडू तैनात असतील लांबचा पल्ला गाठून चेंडूपर्यंत पोहोचून फेकीपर्यंत एक धाव ही कंप्लीट करतील आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करते 10 या आकड्यावरती. बिनबाद 10. मग म्हटलं होतं ना की रौदी संघ हा एक देखील मातबर संघ आहे. यांच्याकडे मोठी बॅटिंग लाईन आहे ज्यामध्ये जर विचार केला तर अभिषेक आणि जगदीश हे दोघे मातबर संघ आहेत आणि यांच्यावरती खूप सारा मॅचचा कारोमदार असतात. इथे मात्र हवेमध्ये चेंडू होता आणि जेल सुटते. एक चुकी केली जाते बघा. तुमच्याकडनं अशा वारंवार चुका झाल्या ना तर तुमचा संघ नक्कीच बॅकफुटला असेल असं मी म्हणेन. कारण की मैदानामध्ये जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुम्ही चुका केल्या नाही पाहिजेत याची अपेक्षा ठेवली पाहिजे. नक्कीच. तर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती कोणत्याही प्रकारचा विकेट न गमावताना म्हणजे 6 चेंडूंचा खेळ झाला एका षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या बिनबाद 11. तर कॅमेरामॅन यांना विनंती करतोय व्यासपीठावरती वळायचंय जिथे आपण वळणार आहोत शाही सन्मान स्वागत सत्काराकडे. यस वळतोय शाही सन्मान स्वागत सत्काराकडे. यस युवा नेतृत्व त्याचबरोबर युवा उद्योजक माननीय श्रीयुत विश्वासजी चिकू पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या टुर्नामेंटसाठी 3ऱ्या क्रमांकाचं देखील पारितोषिक लाभलंय. यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय सचिन शेलार आणि देवीदास शेलार यांना. युवा उद्योजक एक दानशूर व्यक्तिमत्व माननीय श्रीयुत विश्वासजी चिकू पाटील साहेब यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार केला जातोय आणि मी सचिनजी शेलार साहेब यांना विनंती करतोय शाही सन्मानात स्वागत
थँक्यू डीजे. त्यानंतर माननीय श्रीयुत योगेशजी पाटील साहेब वावळी यांचा देखील शाही सन्मान स्वागत सत्कार करायचा आणि मी विनंती करेल धनराज शेलार यांना की योगेशजी पाटील वावळी यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करायचा आहे. थँक्यू डीजे. यस सर, वळतोय मैदानामध्ये धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. सर नक्कीच इथे मात्र धाव जमवली गेली एक आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. पुढचा चेंडू इथे मात्र स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला कलेक्ट करतायत आणि त्याच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती स्थिरावली गेली आहे. यस, पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा चेंडू, हा चेंडू बॅकफुटला गेले, चेंडूला कट केलाय, डिक्लरच्या स्वरूपामध्ये निघून जातोय चेंडू. नक्कीच एक धाव अंकित केली जाईल स्कोर बोर्ड मध्ये, अंक तालिकेमध्ये एक धाव अंकित केली जाते आणि एका धावेने धावसंख्या नक्कीच वाढेल. तर आता जर विचार केला रौदी संघाचा तर दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहे, ज्याच्यावरती जगदीश याच्यावरती खूप सारी जिम्मेदारी आहे आणि जगदीश मैदानामध्ये चांगला खेळ कशा प्रकारे करेल हे बघावं लागेल. कारण की सातत्याने क्रिकेटचा सराव सकाळच्या सत्रापासून हाच करतोय आणि लेदर क्रिकेट असो, लेदर क्रिकेटमध्ये देखील आणि टेनिस क्रिकेटमध्ये देखील याच्या माध्यमातून अनेकदा सातत्याने सराव केला जातोय आणि आता मात्र तोच अनुभव पणाला लावताना कशा प्रकारे खेळ करेल या मैदानामध्ये. हॅलो हॅलो. हॅलो. धन्यवाद. तर बघा यावेळेस चेंडूला प्रॉपर टायमिंग केलं आणि सरळ बेकून फेकून दिलं ते स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी षटकार आणि या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 21. 21 रन ऑन दी बोर्ड. 21 ही धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. यस, जगदीश आता मात्र पूर्णपणे आपल्याला खांदे सैल करताना पाहायला मिळतील. यस, पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय अक्षय. पहिल्या चेंडूवरती प्रहार. पुढचा चेंडू बघा, एक मोठा फटका खाल्ला मारल्यानंतर पुढच्या चेंडूवरती सन्मान केला, चेंडूला दिशा दिली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र 2 धावा चित्याच्या चपळाईने कंप्लीट करतील आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. तसं इथून मात्र जगदीशचा विकेट खूप जास्त इम्पॅक्ट आहे करेल. येस, कारण की जगदीशचा विकेट जर मिळाला तर मी असं म्हणेन की शेलार संघ कमबॅक करू शकतोय, पण जिथपर्यंत मैदानामध्ये जगदीश आहे तिथपर्यंत मोठे फटके येत राहतील. बघायचंय गोलंदाज अक्षय काय करेल. तर गोलंदाज अक्षय आपला पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होते. चेंडू क्रमांक 3.
हा चेंडू ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर आहे. पंचांनी वळलाय आणि इशारा केलाय की अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढेल. जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 24 धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका खाल्ल्यानंतर थोडासा दबाव पाहायला मिळाला गोलंदाजावरती. पण त्या दबाव मनावरचा काढून कशा चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. बघा थोडासा दबाव आहे आणि त्या दबावामध्ये कधी कधी गोलंदाजाकडनं चुकी होते. इथे मात्र आपल्या गोलंदाजीच्या माठवरती चुकी झाली. थोडेसे पावलं जे आहे ती लडखडली कुठेतरी आणि त्याच्या जोरावरती पुन्हा एकदा थांबला गेला आणि पुन्हा एकदा सुरुवात केली जाते अनगाव एंड कडनं गोलंदाजीला. गोलंदाज अक्षय याची पहिल्या चेंडूवरती 6 धावा, त्यानंतर 2, त्यानंतर एक वाईड पाहायला मिळाला. म्हणजे आतापर्यंत जर विचार केला तर जवळजवळ 9 धावा या 2 चेंडूवरती आल्यात. गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन सज्ज. हा चेंडू बॅटची एज घेतली आहे, दिशा दिली आहे फक्त चेंडूला. डिक्लरच्या स्वरूपामध्ये चेंडूला कन्वर्ट केलाय आणि एका धावेने धावसंख्या 1 ने वाढेल. जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. चांगल्या पद्धतीने हा चेंडूला खेळून काढला होता आणि एक धाव अंकित केली जाते आणि या एका धावेच्या जोराने धावसंख्या 25 या आकड्यावरती पाहायला मिळेल. अक्षय यावेळेस प्रहार केलाय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. पाठीमागे धनेश खेळाडू तैनात आहे. चेंडूला कलेक्ट करतोय फेकी पर्यंत एक धाव आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण होतं धनेशच्या माध्यमातून. कारण की पहिल्या चेंडूवरती जेव्हा प्रहार केला होता तेव्हा धनेश कुठेतरी कॅल्क्युलेशन करत होतं, पण त्याच्या मस्तकवरती दस्तक देऊन चेंडू निघून गेला होता 6 धावांसाठी. पण इथे मात्र चेंडू चांगल्या पद्धतीने अडवलाय आणि एक धाव अंकित केली. आता मात्र जर पाहायला गेलं तर सिली मिडॉन हे मात्र इथे क्षेत्र सजवलं गेलंय. कारण की इथे मात्र क्षेत्ररक्षक जेव्हा जेव्हा असतो ना तेव्हा मॅचमध्ये टेम्परेचर वेगळा असतो आणि तो प्रेशर देण्यासाठी तो मात्र फलंदाज तिथे लावला असतो. फलंदाज कुठेतरी आक्रमक व्हावा आणि झेल व्हावी याच्या नादामध्ये तिथे मात्र क्षेत्ररक्षण सजवला असतो आणि इथे मात्र तीच रणनीती आपल्याला पाहायला मिळते शेलार संघाकडनं. एक धाव अंकित केली जाईल. एका धावेच्या जोराने मंदगतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 26 या आकड्यावरती. इस दरम्यान माननीय श्रीयुत दीपेशजी जाधव साहेब यांचं इथे आगमन होतं. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी देखील आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू धन्यवाद दीजे. तर एक धाव अंकित केली जाईल. एका धावेच्या जोरावरती पंचांचा इशारा येतोय, षटक समाप्त होईल आणि षटक समाप्तच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये 27. धावसंख्या फलकावरती 28. यापुढील होणारी मॅच जय संतोषी माता अनगाव आणि गावदेवी पारिवली दोन्ही संघांच्या कर्णधाराला मी विनंती करतोय नाणेफेकीसाठी नाणेफेकीच्या कक्षाकडे वळायचंय. अनगाव आणि पारिवली. गोलंदाज शेवटचं षटक, अंतिम षटक, चौथं षटक हाताळण्यासाठी विशाल सज्ज होतोय. धावसंख्या फलकावरती 28. बघूयात विशाल कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. नावाप्रमाणे विशाल काय गोलंदाजी करेल की काय. आणि पहिला चेंडू जगदीशाच्या यष्ट्या उद्ध्वस्त, अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. कम ऑन डीजे. नक्कीच विशालला स्टंप विशाल दिसत होती की काय, कारण की या सफळ केला होता फलंदाजाने. आणि अनेकदा कसं होतं या प्रकारे जेव्हा बोल्ड होतो
तेव्हा लेग स्टंप उडला जातो, पण यावेळेस ऑफ स्टंप पडलाय. म्हणजे फलंदाजाने ऑफ स्टंपचा चेंडू सोडून दिलं होतं. यास खराब रणनीती आपल्याला जगदीशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मी असं म्हणेन की या चेंडूवरती प्रहार करायलाच पाहिजे होता, बॅट फिरवायलाच पाहिजे होती. एका जागेवरती उभे राहिले, शॉकिंग झाले ते देखील की हा चेंडू होता तरी काय. दरम्यान मान्य श्रीयुत भरतजी माळी साहेब यांचं इथे आगमन होत आहे. एक शाही आगमन पाहायला मिळेल आपल्याला. माननीय श्रीयुत एक युवा अँड डॅशिंग पर्सनॅलिटी यस आदरणीय भरतजी माळी साहेब, वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक 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 स्वागत आहे. धन्यवाद. नक्कीच कोळिवली संघाचे चाहते, त्याचबरोबर कोळिवली संघाचे पाठीराखे आणि एक गोड व्यक्तिमत्व माननीय श्री भरतजी माळी साहेब यांचं इथे आगमन झालंय. यस, इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी लॉंगॉनच्या रिजन मध्ये धाव मिळेल ती 2 आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते ती तब्बल 30 या आकड्यावरती. या दरम्यान रजतजी गरज साहेब यांना मी देखील विनंती करतोय शाही सन्मान व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. रजतजी गरज साहेब. पुढचा चेंडू हवेस प्रहार केल्याचा प्रयत्न होता. हवेत चेंडू मिस टाइम स्ट्रोक, चेंडूला करताय कलेक्ट अभिषेक मैदानाच्या बाहेर. धन्यवाद. तर यापुढील होणारी मॅच अनगाव आणि पारिवली संघ, दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित आहेत का? अनगाव आणि पारिवली. धावसंख्या फळकावरती 30. पुढचा चेंडू इथे मात्र डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडूवरती प्रहार पाहायला मिळते. एक धाव अंकित केली आहे, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि 2 धावा या कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे की काय. रनआउटची संधी, ही चुकी झाली आहे. हा तालमेल गडबडला टीम रौदी संघाकडनं. मग यस नो आणि वेट हे कॉलिंग खूप जास्त इम्पॉर्टंट असते आणि ती चुकी झाली आणि त्याच्या जोरावरती मात्र तिसऱ्या धावेचा मोह, तिसऱ्या धावेचा कुठेतरी ओढ लागली आणि त्याच्या जोरावरती विकेट गमावला गेले. 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती 32 या आकड्यावरती. चेंडूंचा जर विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय, म्हणजे 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी असेल. गोलंदाज विशाल. पहिल्या चेंडूवरती एक महत्वाचा विकेट, त्यानंतर मी म्हणेन तिसऱ्या चेंडूवरती देखील महत्वाचा विकेट अभिषेक याला परतावं लागलं होतं. आणि इथे पुन्हा एकदा पंचाचा इशारा काय येतोय तर हा चेंडू असेल निर्धाव. निर्धाव चेंडू असेल आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली गेली ती 32 या आकड्यावरती. यस, चेंडू जर कलेक्ट केला तर कुठच्याही प्रकारची धाव मात्र गृहीत धरली जाणार नाही. नक्कीच विशाल कुठच्या प्रकारची उम्मीद देत नाहीये आतापर्यंत, कारण की जर विचार केला 2 विकेट घेतलेत आणि रन देखील मोजून वापरून दिल्यात. पुढचा चेंडू इथे मात्र 2 धावा मात्र अंकित केल्या जातील आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतीये 34. 34. 34 धावा मात्र जोडल्या गेल्यात आणि 35 धावांचं आव्हान ठेवलंय. यापुढील होणारी मॅच अनगाव आणि पारिवली दोन्ही संघांचे कर्णधार मी विनंती करतोय. नाणेफेकीसाठी मी विनंती करेल माननीय श्रीयुत विश्वासजी जिको पाटील, यस यांना विनंती करतोय. जसं मान्य श्रीयुत भरतमाळी साहेब आणि चिकूजी विश्वासजी जिकू पाटील यांना विनंती करेल नाणेफेकीसाठी यायचं. यापुढे होणारी मॅच दोन्ही संघांचे कर्णधार तिथे मात्र पोहोचलेत. एका बाजूला आहे टीम पारिवली तर एका बाजूला आहे टीम अनगाव.
त्याच दरम्यान नाणेफेकी केली जाते आमच्या मान्यवरांच्या हस्ते. सर्वप्रथम नाण्याची ओळख करून द्या. एका बाजूला नाण्याभाई स्मृती आणि एका बाजूला जय बजरंग. कॉलिंग कोणाकडे येईल? अनगाव संघाकडनं कॉलिंग केली जाते. जय बजरंग अशी कॉलिंग आहे आणि नाण्याबाई स्मृती असा नाणं पडलंय. तर मान्यवरांना विनंती करतो व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. यस 4 षटकांची मॅच असेल. पारिवली संघ सर्वप्रथम जर विचार केला तर नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकलात आणि नाणेफेकीचा कौल घेऊन अणगाव संघाच्या विपक्षामध्ये काय निर्णय असेल? फिल्डिंग. यस जर विचार केला तर वातावरण थोडंसं दमट आहे. म्हणजे या दमट वातावरणात चेंडू तेवढे ट्रॅव्हल होणार नाही. तर त्याच्या जोरावरती किती धावांपर्यंत रोखण्याची मजल असेल आणि कोणते असे गोलंदाज आहेत जे तुम्ही यूज कराल? यश, राकेश आणि आम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. यस जर विचार केला तर यश जेव्हा जेव्हा तुम्ही मैदानामध्ये उतरता तेव्हा यशकडनं खूप जास्त अपेक्षा असतात. पण या मैदानामध्ये यशकडनं किती अपेक्षा ठेवाल आणि यश कशा प्रकारे खेळ करेल काय म्हणाल? यश हा एक चांगला खेळाडू आहे आणि तो 100% त्यांनी टीमसाठी द्यावा एवढीच अपेक्षा आहे. यस नक्कीच अनगाव संघाच्या कर्णधाराकडे वळतोय प्रथमतः. जर नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकला असता तर नाणेफेकीचा कौलचा निर्णय काय तुम्ही घेतला असता? आपको क्षेत्ररक्षण स्वीकारलं असं. आता मात्र तुम्हाला फलंदाजी करायची आहे. म्हणजे तुमच्या फलंदाजी वाट्याला आली आहे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचे प्रयत्न असेल कारण की पाळीवली संघ देखील एक चांगला संघ आहे. 45 प्लस. 45चा जर विचार केला तर प्रत्येक षटकामागे तुम्हाला जवळजवळ 11 किंवा 11.50च्या सरासरीने धावावं लागेल. तर 11.50च्या सरासरीने धावताना जर विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके असे कोणते फलंदाज असतील ज्यांच्यावरती तुम्ही विश्वास टाकाल? नितीन, प्रदीप, निलेश. चकीच जर विचार केला तर त्यानंतर जिम्मेदारी येते गोलंदाजांची. यास असे कोणते 4 ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल कोणता गोलंदाज असेल? जय. यास नक्कीच ऑल दी बेस्ट. विनामूल्य एक चांगला खेळ दाखवा. तर नाणेफेकीच्या कक्षाकडे पारिवली संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि त्यांनी सर्वप्रथम क्षेत्ररक्षण निवडले आणि आमंत्रित केले फलंदाजी करण्यासाठी टीम अनगाव संघाला. हॅलो. दरम्यान माननीय श्रीयुत संदीपजी भोईर साहेब उपसरपंच अनगाव यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. आपलं हार्दिक 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 स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. सुरुवात केली जाते. स्ट्रायकर एंडला ललित, गोलंदाज सज्ज होते जगदीश. पहिला चेंडू हा वेगाने चेंडू हाताळला होता जगदीशच्या माध्यमातून निघून जातोय. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू निर्धाव येतोय आणि पहिल्या चेंडूवरती कुठच्याही प्रकारची धाव नाही पाहायला मिळत. असं म्हणजे जर विचार केला तर पाठलाग करतात तब्बल 35 धावांचा. मागच्या मॅच मध्ये 36 धावांचं आव्हान दिलं होतं आणि ते मात्र जवळजवळ 1 ते 2 दोन चेंडू राखून मात्र विजयश्री झाला होता संघ. याच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पुढचा चेंडू इथे बॅटची एज घेतली आहे. चेंडू निघून जाईल डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एका धावेसाठी आणि या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती श्री गणेशा करते. वैयक्तिक आणि सांघिक खातं उघडलं जात आहे. धावसंख्या 1. स्ट्रायकर एंडला ललित, नॉन स्ट्रायकर एंडला यतीश आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाज जगदीश मात्र सज्ज होत आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 1 या आकड्यावरती पाहायला मिळते. 35 धावांचं एक छोटं आव्हान आहे पण ते छोटं आव्हान कठीण होईल की काय? पुढचा चेंडू इथे प्रहार केलाय. खेळाडू तैनात आहे पाठीमागे आणि ललित याला परतावा लागतंय. पहिला विकेट आपल्याला मिळताना पाहायला मिळेल. कम ऑन डीजे.
तर 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 1 या आकड्यावरती. नवीन फलंदाज जॉन्टी मैदानामध्ये रवाना होताना पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकर एंडला, स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय यतीश. जगदीश पुन्हा एकदा सज्ज होतोय आपला पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू पुन्हा एकदा वेगाने हाताळला. चांगली लाईन होती, चांगली लेंथ होती. आणि त्याच्या जोरावरती जर बघायला गेलं तर बघा कशा प्रकारे चेंडू हाताळला होता. अप्रतिम चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपच्या अगदी जवळनं निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. याला टायमिंग जर प्रॉपर केलं असतं तर मी असं म्हणेन की या चेंडूवरती नक्कीच मोठा फटका असता, पण तो टायमिंग साधता आला नाही कारण की चेंडू तेवढाच वेगाने होता. गोलंदाज जगदीश पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा चेंडू इथे अपील, एक स्ट्रॉंग अपील पाहायला मिळते, पण पंच तटस्थ आहेत, कुठच्याही प्रकारची अपील घेत नाहीये आणि चेंडू निघून जातोय निर्धावच्या स्वरूपामध्ये यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. बघा हा चेंडू कशा प्रकारे होता. इथे चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर थोडासा कट होताना देखील पाहायला मिळाला, म्हणजे त्याच्या जोरावरती नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होईल. पुढचा चेंडू इथे टप्पा पडल्यानंतर हवेत चेंडू, मिस टाइम स्ट्रोक आणि इथे आता मात्र पंचाचा हात गगनाकडे. विकेट क्रमांक दुसरा हादरा बसताना टीम जय बजरंग शेलार संघाला. कम ऑन डीजे. तर धनेश मैदानामध्ये हा लढवय्या आहे शेलार गावचा, हा लढवय्या आहे शेलार संघाचा आणि याच्यावरती खूप सारे उत्तरे. असं मी देखील वाट पाहत होतो धनेश मैदानामध्ये कधी येईल आणि आता मात्र धनेश मैदानामध्ये पाहायला मिळतोय कारण की परिस्थिती तशी आली आहे. धनेश अनेकदा आपण बघतोय ना थ्री डाऊनला पहिल्या दरम्यान पाहायला मिळतोय आणि त्यावेळेस मात्र परिस्थिती गंभीर असते. जेव्हा जेव्हा मैदानामध्ये धनेश येतो तेव्हा तेव्हा परिस्थिती कठीण असते आणि ह्या कठीण परिस्थितीमध्ये लढणारा लढवय्या आहे, पण त्यांच्या विपक्षामध्ये संघ देखील तेवढाच ताकदीचा आहे, तो म्हणजे रौदी संघ. याच गोलंदाजीवरती सुजन गोलंदाज सज्ज होत. नक्कीच पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत जर विचार केला तर सर्वात चांगली गोलंदाजी जगदीशची पाहायला मिळाली. फक्त एकच धाव दिली आणि विकेट 2 मिळालेत आणि 2 विकेट मध्ये ललित हा महत्वाचा विकेट होता. यतीशचा देखील विकेट पाहायला मिळाला, म्हणजे सलामीसाठी आलेले दोन्ही फलंदाजांना परास्त केलेत. आता मात्र मिडल ऑर्डर्स पाहायला मिळते. एका बाजूला जॉन्टी आणि एका बाजूला धनेश जो स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आहे. या धनेशाला मैदानामध्ये टिकावं लागेल शेवटच्या क्षणापर्यंत. गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू फेस करताना हवे चेंडू, मिस टाइम स्ट्रोक आणि मोठा मासा गळाला लागला होता पण तो गळ तुटलाय आणि इथे मात्र धनेशाला एक जीवनदान मिळालंय. धनेश सारख्या फलंदाजाला संधी म्हणजे मी म्हणेन ही खूप मोठी चुकी असेल. बघा तुम्ही बघू शकता टप्पा पडल्यानंतर बॅटच्या फेसवरती चेंडू आला नव्हता. प्रॉपर मारायचा होता कानपूरला आणि गेला डानपूरला चेंडू आणि नक्कीच इथे जेल सुटतीये आणि त्याच्या जोरावरती मात्र एक जीवनदान. धावसंख्या 1 च्या जोराने वाढेल, जाऊन पोहोचतीये 2 या आकड्यावरती. 17 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची आता गरज असेल. यस गोलंदाज सुजन पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सुजन. पुढचा चेंडू वेगाने हाताळला होता, वेग धारण केलं होतं, पण टप्पा कुठेतरी स्टंपच्या खूप जास्त बाहेर. त्याच्या जोरावरती पंचांनी मात्र इथे ताकीद केले गोलंदाजाला की हा चेंडू आहे वाईड. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती एका चेंडूच्या समाप्तीनंतर. पुढचा चेंडू प्रगतीपथावरती असताना जॉन्टी स्ट्रायकर एंडला. हा चेंडू उडवला हवे चेंडू, पाठीमागे खेळाडू तैनात, जेल विसावली जाते. आणखी एक विकेट मैदानाच्या आसऱ्याला. आमचे कॅमेरामॅन प्रिन्स मूवी लाईव्ह यांना विनंती करतोय व्यासपीठाकडे विराजमान व्हायचंय. यस वळतोय व्यासपीठावरती शाही सन्मान स्वागत सत्काराकडे. यस माननीय श्रीयुत दीपेशजी जाधव साहेब
युवा नेतृत्व यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार करण्यासाठी मी धनराज शेलार यांना विनंती करतोय. माननीय श्रीयुत दीपेशजी जाधव साहेब युवा नेतृत्व. त्यानंतर माननीय श्रीयुत निलेशजी पिंटू पाटील साहेब यांचा देखील शाही सन्मान स्वागत सत्कार केला जाईल आणि मी विनंती करतोय निलेश शेलार यांना. धन्यवाद. त्यानंतर माननीय श्रीयुत समीरजीराव साहेब यांचा देखील शाही सन्मानात स्वागत सत्कार केला जातोय आणि मी विनंती करेल यतीजी शेलार यांना माननीय श्रीयुत समीरजीराव साहेब शाही सन्मानामध्ये स्वागत सत्कार करायचा आहे. आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकाल समीरजीराव साहेब यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार केला जातोय आणि त्याचा सत्कार करताना यतीश आपल्या मंडळाचे सदस्य यांच्या माध्यमातून हा सत्कार केला जातोय. धावसंख्या 11. त्यानंतर माननीय श्रीयुत विनीतजी भोईर साहेब माननीय श्रीयुत विनीतजी भोईर साहेब यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करण्यासाठी मी विराज शेलार यांना विनंती करतोय. विनीतजी भोईर साहेब यांचा देखील शाही सन्मानात स्वागत सत्कार केला जातोय आणि मी विराज शेलार याला विनंती करतोय. जसं आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकता म्हटलं जातं ना की अतिथी देवो भव, अतिथींचा शाही सन्मान स्वागत सत्कार करणं हे आमचं आपल्या महाराष्ट्राची परंपरा आणि ती परंपरा मात्र जोपासली जाते. शाही सन्मान स्वागत सत्कार केला जातोय. त्यानंतर एक दानशूर व्यक्तिमत्व एक अणगा कोळिवली संघाचा पाठीराखे देखील कोळिवली संघाचे खूप मोठे चाहते माननीय श्रीयुत भरतजी माळी साहेब यांचा देखील शाही सन्मानात स्वागत सत्कार केला जाईल आणि मी विनंती करतोय सचिन शेलार यांना की माननीय श्रीयुत भरतजी माळी साहेब यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करायचा आहे. त्यानंतर माननीय श्रीयुत मिथुनजी निरगुडा साहेब यांचा देखील शाही सन्मान स्वागत सत्कार केला जाईल आणि मी विनंती करतोय निलेशजी शेलार यांना माननीय श्रीयुत मिथुनजी निरगुडा साहेब त्यानंतर माननीय श्रीयुत सचिनजी चव्हाण साहेब यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार केला जाईल आणि मी विनंती करतोय स्वामिनीजी पाटील यांना सचिनजी चव्हाण साहेब त्यानंतर माननीय श्रीयुत संदीपजी भोईर साहेब उपसरपंच अनगाव यांचा देखील शाही सन्मानामध्ये स्वागत सत्कार केला जाईल. मी प्रणय शेलार यांना विनंती करतोय माननीय श्रीयुत संदीपजी भोईर साहेब उपसरपंच अनगाव यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करायचा आहे. चोवीस तुम्ही पाहू शकता टीव्ही स्क्रीन वरती संदीपजी भोईर साहेब उपसरपंच अनगाव शाही सन्मानात स्वागत सत्कार केला जातोय. त्यानंतर माननीय श्रीयुत दीपेशजी गोरडे साहेब
अनगाव माननीय श्रीयुत दीपेशजी गोंडे साहेब यांचा देखील शाही सन्मानात स्वागत सत्कार केला जातो आणि मी हितेश भगत याला विनंती करतोय. हितेश भगत आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय सर्व आपले नक्कीच टीव्ही स्क्रीनवरती आपण बघतोय सर्व मान्यवर जे इथपर्यंत पोहोचलेत ते सर्व मान्यवर टीव्ही स्क्रीनवरती. त्याचबरोबर त्यांच्या उजव्याच हातावरती आमचा कॉमेंट्री बॉक्स आणि त्याचबरोबर प्रिन्स मूवीचं एक छोटं ऑफिस देखील बघू शकताय. धन्यवाद डीजे. नक्कीच प्रिन्स मूवीचं छोटं ऑफिस देखील आपण बघू शकता. आमचं कॉमेंट्री बॉक्स देखील आणि त्याचबरोबर मान्यवर देखील आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय. यस त्याचबरोबर चमचमच्या ट्रॉफीज देखील यस तुम्ही पाहताय. नाण्याबाई स्मृती चषक 2022चा हा क्रीडा महासंग्राम आणि जाऊयात सरळ मैदानाकडे जिथे मात्र मॅच रंगतदार जाऊन पोहोचली. चेंडूंची खेळ बाकी राहिलाय 12 धावांचा खेळ बाकी राहिलाय तो 11. गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू इथे मात्र दुसरा चेंडू इथे मात्र 11 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना एक धाव अंकित केली आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये 25 या आकड्यावरती. म्हणजे विजयासाठी 10 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. थर्ड अंपायर आता मात्र मैदानामध्ये रवाना होतील कारण की चकसाठी ही अपील केली होती मागणी केली होती शेलार संघाकडनं आणि आता मात्र थर्ड अंपायर रवाना केले जातात. अभिषेक गोलंदाजीवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. विजयासाठी 10 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज असेल. अभिषेक गोलंदाजीवरती सज्ज होतोय पुन्हा एकदा. आपला पुढचा चेंडू घेऊन स्ट्रायकर एंडला फलंदाज धनेश. हा चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रोक इथे माफ करा फंबल होतोय फलंदाज आणि निघून जातोय रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली गेली आहे अगदी 25 या आकड्यावरती. विजयासाठी अजून देखील 9 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. यास मी म्हणेन इथून जिथपर्यंत धनेश मैदानामध्ये आहे तिथपर्यंत मॅच जिवंत आहे शिलार संघाची. जर धनेशचा विकेट मिळाला तर मॅच या ठिकाणची होऊ शकते आणि त्या विकेटच्या शोधामध्ये उतरावं लागेल. स्लोअर चेंडू हाताळला होता अगदी स्टेट ड्राईव्ह चेंडूला खेळून काढलाय. पाठीमागे खेळाडू त्यांना असेल एक धाव अंकित केली आहे फेकीपर्यंत दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती. आता मात्र विजयासाठी चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय तो 8 आणि धावांचा खेळ बाकी राहिला तो 8. 8 चेंडू 8 धावा. पाहूयात अभिषेक त्यानेच्या विकेट मिळवून देतो की काय. पुन्हा एकदा स्लोअर आम चेंडू हाताळला इथे मात्र नॉटची संधी खतरे की घंटी. मी असं म्हणेन की या खेळाडूने जे थ्रो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला ही प्रॉपर रणनीती होती. यस जरी विकेट मिलो पण रिस्क घेण्याची कुठेतरी चान्स होता ऑपॉर्च्युनिटी होती आणि ती रिस्क घ्यायला पाहिजे होती. यस जर चेंडू हातामध्ये देतो आणि तिथपर्यंत धनेशच्या पायामध्ये चपला धनेश पोहोचला असता नो डाऊट पण त्याला रिस्क घ्यायची होती. डायरेक्ट हिट करण्याची एक संधी निर्माण केली त्याने आणि यस प्रयत्नांना त्यांना दाद द्यावी लागेल. नक्कीच ऍक्टिव्ह फिल्डिंग केली आहे. या प्रकारची चाणाक्षी वृत्ती आपण पाहिजेच. ह्या चेंडू उडवलाय आणि लँड होतोय सीमारेष बाहेर. षटकार. विजयासाठी अजून एका धावेची गरज असेल. 6 चेंडू 1 धावा. गोलंदाजीवरती सज्ज होते जितू. 6 चेंडू विजयासाठी एका धावेची गरज असेल आणि आता मात्र जगदीश कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवतो हे बघावं लागेल. इथून आक्रमक क्षेत्ररक्षण ठेवावं लागेल. हा चेंडू निघून जातोय पंचांचा इशारा येईल वाईड चेंडू आणि इथे मात्र विजयाचा नाना फुकलाय.
यस आंब्याचा पाडा संघाचा विकी मागची मॅन ऑफ द मॅच देखील बाकी होती. आंब्याचा पाडा संघाचा विकी यांनी आपले मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जा. त्याचबरोबर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो कोण? नो डाऊट लढवय्या संघाचा तारणहर्ता, मी ज्याला म्हणतोय ना अनेकदा, धनेश. दरम्यान माननीय श्री सुनीलजी गोडे साहेब यांचं इथे आगमन झालंय, त्यांना विनंती करतोय व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. वेलकम. मी मान्यवरांना विनंती करत धनेश याला मॅन ऑफ द मॅच सन्मानित करायचे. दीपेश जाधव यांना विनंती करतोय धनेश याला मॅन ऑफ द मॅच सन्मानित करायचे.